किडनी स्टोनचा त्रास आहे. जास्त पाणी आणि लिंबू पाणी पिण्यामागचे वैज्ञानिक सत्य जाणून घ्या. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले तांगडे एज्युकेशन या चॅनलवरती. काय तुम्हाला माहीत आहे का, पोटात अचानक सुई टोचल्यासारख्या असह्य वेदना होणे, पाठीमागून सुरू होऊन ती कळ पुढे ओटीपोटापर्यंत येणे, हे लक्षण आहे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचे. आजकालच्या धावपळीच्या युगात आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनी स्टोनची समस्या प्रचंड वाढली आहे. जेव्हा कोणाला हा त्रास होतो तेव्हा सर्वात पहिला सल्ला मिळतो तो म्हणजे भरपूर पाणी प्या आणि लिंबू पाणी प्या, खडा विरघळून जाईल. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या शरीराच्या आत नक्की काय घडते? पाणी प्यायल्याने खडा खरोखरच बाहेर पडतो का? आणि आंबट लिंबू पाणी किडनीच्या आतल्या खड्याला कसे काय विरघळवू शकते? आजच्या या विशेष वैज्ञानिक रिपोर्टमध्ये आपण शरीराच्या अंतर्गत रचनेचा 3D व्ह्यू वापरून यामागचे थक्क करणारे सत्य जाणून घेणार आहोत. शरीरात किडनी स्टोन म्हणजेच खडा कसा तयार होतो? आपल्या शरीरात 2 किडन्या असतात, ज्यांचे मुख्य काम रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी गाळून ते लघवी वाटे बाहेर टाकणे आहे. पण जेव्हा आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण खूप कमी होते, तेव्हा लघवी घट्ट म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड होऊ लागते. लघवीमध्ये असलेले कॅल्शियम, ऑक्झिलेट आणि युरिक ॲसिड सारखे घटक जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा त्यांचे खड्यांसारखे छोटे क्रिस्टल्स तयार होतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे पाण्यात जास्त साखर टाकली की ती तळाशी जमा होते, तसेच पाणी कमी पडल्यास हे घटक किडनीत जमा होऊन त्याचे रूपांतर हळूहळू मोठ्या खड्यात होते. जास्त पाणी पिण्यामागचे विज्ञान. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता तेव्हा किडण्यांमध्ये लघवीचे प्रमाण वाढते. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जर खडा खूप लहान असेल, उदाहरणार्थ 4 ते 5 मिलीमीटरपेक्षा कमी, तर तो पाशवी दाबाने म्हणजेच फ्लुइड प्रेशरने युरेटर म्हणजेच लघवीच्या नलिकेमधून पुढे सरकतो आणि मूत्राशयावाटे शरीराबाहेर फेकला जातो. म्हणजेच पाणी खडा विरघळवत नाही, तर त्याला वाहून नेण्याचे काम करते. लिंबू पाण्याचा सायट्रिक चमत्कार. आता वळूया सर्वात मोठ्या रहस्याकडे. लिंबू पाणी खडा विरघळवतो का? वैज्ञानिकदृष्ट्या याचे उत्तर आहे होय, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. सायट्रेटची कमाल. लिंबामध्ये नैसर्गिकरित्या सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. जेव्हा आपण लिंबू पाणी पितो तेव्हा त्यातील सायट्रेट आपल्या लघवीमध्ये पोहोचते. खडा बनण्याला ब्रेक. हे सायट्रेट लघवीतील कॅल्शियमला स्वतःकडे आकर्षित करते आणि त्याला ऑक्झलेटसोबत जोडण्यापासून रोखते. म्हणजेच हे नवीन खडे तयार होऊ देत नाही. खडा विरघळवणे. जर आधीच कॅल्शियम ऑक्झलेटचे छोटे खडे तयार झाले असतील, तर लिंबू पाण्यातील सायट्रेट त्यांना कव्हर करून हळूहळू विरघळण्यास मदत करते, ज्यामुळे खड्याचा आकार लहान होतो आणि तो सहज बाहेर पडतो. सावधानता, जी लोकांना अलर्ट करेल. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. लिंबू पाणी प्रामुख्याने कॅल्शियम ऑक्झिलेट प्रकारच्या खड्यांवरच जास्त प्रभावी ठरते. जर खड्याचा आकार खूप मोठा असेल, उदाहरणार्थ 8 ते 10 मिलीमीटरपेक्षा मोठा, तर तो केवळ लिंबू पाण्याने विरघळू शकत नाही. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय उपचारांचीच गरज असते. तसेच लिंबू पाण्यात जास्त साखर किंवा मीठ न टाकता ते साधे पिणे जास्त फायदेशीर ठरते. थोडक्यात सांगायचे तर किडनी स्टोन टाळण्यासाठी आणि लहान खडे विरघळवण्यासाठी निसर्गाने दिलेले पाणी आणि लिंबू हे 2 अत्यंत स्वस्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय आहेत. पुरेसं पाणी पिणे ही केवळ सवय नाही, तर तुमच्या किडनीचे संरक्षण करणारे कवच आहे. आरोग्याची आणि विज्ञानाची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या ओळखीच्या कोणाला किडनी स्टोनचा त्रास आहे का? त्यांना कमेंट्समध्ये नक्की टॅग करा आणि हा व्हिडिओ शेअर करून अनेकांचे आरोग्य वाचवा. अशाच नवनवीन आणि थक्क करणाऱ्या वैज्ञानिक माहितीसाठी पाहत रहा तुमचे आवडते चॅनल तांगडे एज्युकेशन. धन्यवाद.